नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहणार आहोत निकालाआधीच महाविकास आघाडी आणि महायुतीकडून कशा प्रकारे जुळवाजुळव सुरू करण्यात आलेली आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। महाराष्ट्राचा उद्या महानिकाल, राज्यात महायुती की मवियाचं सरकार येणार, उद्या फैसला। शिंदे, फडणवीस, अजित पवार, शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। निकालानंतरचे 48 तास महायुती मविया दोन्हींसाठी आव्हानाचे। बहुमत किंवा बहुमताजवळ आकडे असणाऱ्यांना फक्त 48 तास मुदत असणार। सत्तेच्या चाव्या इतरांकडे गेल्यास हॉटेल पॉलिटिक्सची शक्यता। निकालाआधीच महायुतीचा प्लॅन बी तयार। बहुमतापासून महायुती दूर राहिल्यास लहान लहान घटक पक्षांची बोट बांधणार। छोट्या छोट्या घटक पक्षांशी महायुतीच्या नेत्यांची बोलणी सुरू, सूत्रांची माहिती। फडणवीसांच्या सागरवर भाजपच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक। विजयी होणाऱ्या अपक्षांना संपर्क करण्यासाठी भाजपकडून नेत्यांना जबाबदारी। रवींद्र चव्हाण, दरेकर, नितेश राणेंवर ही जबाबदारी। स्ट्रॉंग रूमच्या बाहेर कडक पहारा द्या। मतमोजणी पूर्ण झाल्याशिवाय केंद्रातच रहा। विजयाचं प्रमाणपत्र घेतल्याशिवाय केंद्राबाहेर पडू नका। वरिष्ठांकडून मविया नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना ही सूचना। मवियाच्या 157 जागा निवडून येणार, शरद पवारांकडून विश्वास व्यक्त। निकाल लागल्यानंतर प्रमाणपत्र घेऊन थेट मुंबई गाठा। पवार गटाच्या ऑनलाईन बैठकीत उमेदवारांना सूचना। मवियात ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला ठरलेला नाही। मुख्यमंत्री पदाचा निर्णय दिल्लीत नाही तर महाराष्ट्रातच होईल, संजय राऊतांची प्रतिक्रिया। पण महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री पदाचा निर्णय मुंबई महाराष्ट्रात होईल की पुन्हा दिल्लीमध्ये? महाराष्ट्रात होईल, महाराष्ट्रातच होईल। संजय राऊत हायकमांड यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही। मुख्यमंत्री पदाबाबत राऊतांच्या वक्तव्यानंतर पटोलेंचा टोला। ते काय म्हटलं ना, ते हायकमांड आहेत, त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं बरोबर नाही। काही अपक्षांची मवियाला पाठिंबा देण्याची इच्छा, मात्र महायुतीकडून आतापासूनच अपक्षांना 50 ते 100 कोटींची ऑफर, संजय राऊतांचा आरोप। काही अपक्ष आमच्या बरोबर आतापासूनच त्यांनी आम्हाला पाठिंब्याची इच्छा व्यक्त केलेली आहे आणि आतापासूनच एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस वगैरे जी मंडळी आहेत ते आतापासूनच या अपक्षांना वगैरे 50 कोटी 100 कोटीची ऑफर द्यायला सुरुवात केली। याचा अर्थ आम्ही जिंकतो आहोत।